Hi, this is Mitesh Patange, publisher Family Interior Magazine, publishing the magazine for last 7 years of projects of architects, interior designers and various artists. We are now launching a new series where we publish projects done by artists, architects and interior designers for the digital platform of Family Interior Magazine. Here is the first of the series to go. यातलीच पहिली सिरीज आपण घेऊन आलेलो आहोत. अनेक वर्षांचा एक आर्टिस्ट म्हणून एक्सपिरियन्स असलेले सुहास एकबोटेजी, जे सुहास एकबोटे डिझायनर कन्सेप्ट्स चिंचवडचे ओनर, मॅनेजिंग डिरेक्टर, करता धरता आपण असं म्हणूयात. तर सर, सर्वप्रथम नमस्कार. तुमचं स्वागत आहे फॅमिली इंटिरियरच्या या कार्यक्रमामध्ये. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा एखादा क्लायंट तुमच्याकडे अप्रोच करतो की सुहासजी, मला घराचं वेगळं काहीतरी करून हवं आहे, तर तो नेमकी तो प्रवास सुरू कसा होतो? काय तो विषय काय असतो तो की जिकडनं तुम्हाला असं वाटतं की इकडनं सुरुवात करावी, तो तुम्ही कसा निवडता? प्रश्न महत्वाचा आहे. सुरुवात कशी होते? कारण की सध्या जे काही युग चालू आहे, आधुनिकता ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये ना इंटिरियर म्हणजे काय हेच 99% जनतेला माहीत नसतं. त्यामुळे त्याच्या अशा खूप वेग आयडियाज असतात. आणि सध्या इंस्टाग्राम, फेसबुक ह्याच्यावर तो सतत प्रेझेंट असतो. त्यामुळे त्याला असं वाटतं की तेच म्हणजे इंटिरियर. पण त्याला हे कळत नाही की त्याची मानसिकता काय आहे, फॅमिली साईज काय आहे, त्याची आवडीनिवडी काय आहे, त्याच्या डोक्याचा साईज काय आहे, त्याच्या खिशाचा साईज काय आहे, हे त्याला काही माहीत नसतं. मग त्याला पहिल्यांदा जागेवर आणावं लागतं की बाबा, तुझं घर आहे, तू खर्च करणार आहेस, तर तुझ्या आवडीनिवडी, तुझा फॅमिली साईज, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आधी तू कर. ते करून तू माझ्याकडे आलास की त्याच्यामध्ये फक्त फोडणी टाकायचं एक 10% काम आहे ना, ते माझं. मग मी ते घर वेगळ्या पद्धतीत सजवू शकतो किंवा डिझाईन करू शकतो. हे त्याला सांगितल्यावर त्याला थोडासा शॉक बसल्यावर असं होतं की अरे, हा तर डिझायनर म्हणतो स्वतःला, आर्टिस्ट म्हणतो स्वतःला, आणि मला काय सगळ्या गोष्टी करायला सांगतो. परंतु ज्या घरामध्ये क्लायंट म्हणा, जो कोणी व्यक्ती राहणार असतो, तो किमान पुढची 10-15 वर्ष राहणार असतो. आणि 10-15 वर्षात असं नाही होत की दर 1.5-2 वर्षांनी घर बदलायला पाहिजे. पण त्या 10-15 वर्षांमध्ये खूप बदल झालेला असतो. तो 30च्या 40शीत आलेला असतो. फॅमिली साईज वाढत असते. एका घरामध्ये 3 जनरेशन नॉर्मली अजून तरी आपल्याकडे राहतात. तुम्ही, तुमची मुलं, तुमची आई वडील, प्रत्येकाचा अपब्रिंगिंग मध्ये 20-25 वर्षाचं अंतर सहज आहे. कारण तुम्हाला जे आवडेल ते तुमच्या आई वडिलांना आवडेल असं होत नाही. तुम्हाला जे आवडेल ते तुमच्या मुलांना आवडेल असं होत नाही. त्यामुळं घर हे 3ही जनरेशनला आवडणारं आणि सामावणारं पाहिजे. हा माझा महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. आणि दुसरा कॉन्सेप्टचा मुद्दा, एक विषय असा आहे की सध्या आपण बघतो घराचे हॉटेल्स झालेली आहेत आणि घर शोधायला लोक हॉटेल्समध्ये जातात. तर हे नाही झालं पाहिजे. त्या दृष्टीने आपलं काय काम करता येईल, तर 3ही जनरेशनला बांधून ठेवणारं घर पाहिजे. तर त्या दृष्टीने मी जास्त काम करतो. खूप काम करतो असं नाही, वर्षातनं एखाद दुसरं इंटिरियरचं काम करतो. बाकी मग माझं फर्निचर, मॅन्युफॅक्चरिंग, डिझाईन हे सतत चालू असतं. जेव्हा मी कुठल्या घरात जातो तेव्हा ते घर माझ्याशी बोलतं म्हणण्यापेक्षा त्या घरातल्या व्यक्ती माझ्याशी बोलतात. मग त्यातनं मला कळतं की काय हवंय घराला. घर स्वतःहून तर काय सांगणार नाही, 4 भिंती खिडक्या तर काय सांगणार नाही. बरोबर. त्यात राहणाऱ्या व्यक्ती सांगू शकतात की असं असं त्यांचं अपब्रिंगिंग आहे, त्यांना अशी आवड आहे. मग त्या आवडीनिवडी त्या डिझाईन मध्ये कशा आणायच्या ह्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो. आणि आता ज्या घरात आपण बसलोय त्या घराची पण रिक्वायरमेंट तशीच होती.
म्हणजे आज 800-850 स्क्वेअर फुटाचं घर, 2 बेडरूम, हॉल, किचन. तर जेव्हा मी पहिल्यांदा घरात आलो तेव्हा सगळं असं पीओपी सिलिंग, वेडेवाकड्या रंग दिलेले कुठलेही, आणि चकाचक फ्लोरिंग, असं घर होतं. आणि त्या क्लायंटला ते पूर्णपणे बदलायचं होतं. या घरात आलो तर ठीक आहे, बाकीच्या गोष्टी असणं स्वाभाविक होतं, पण तो म्हटलं सर तुम्हाला जर इंटिरियर चालू करायचं असेल तर जमिनीपासून सुरुवात करायला हवी. तुमचं हे फ्लोरिंग नाही चालणार. तर तुम्हाला वेगळ्या टाईपचं कुठलं फ्लोरिंग, जे नॅचरल फ्लोरिंग आहे, म्हणजे शहाबाद असेल, कडप्पा असेल, कोटा असेल, तांदूळ असेल, ह्या टाईपच्या फ्लोरिंग पासून सुरुवात करावं लागेल. तुम्ही हे नव्याने बसवलेलं फ्लोरिंग चालणार नाही. या फ्लोरिंगला आपण शहाबाद चा वापर केलेला दिसतोय. आणि शहाबाद बद्दल तुम्ही अजून काय थोडीशी माहिती द्याल की शहाबाद का? महत्वाचं काय आहे की जेव्हा विट्रिफाईड किंवा अशा तत्सम फ्लोरिंग तुम्ही लावता, त्याच्याऐवजी नॅचरल फ्लोरिंग जर लावलं तर ते क्लायमेटशी खूप सूट करतं. बाहेर जर समजा 40चं टेम्परेचर असेल तर आत किमान 35 होऊ शकतं. हा एक प्रकार. त्याच्यानंतर विट्रिफाईड टाईल्स मध्ये तुम्ही म्हणजे घसरून पाडणाऱ्या फरशा असतात त्याच्यामुळे काय होतं की पाणी टाकलं तर रंग बदलत नाही. तर घरातले सिनियर्स म्हणा किंवा आपण पण म्हणा, त्याच्यावर चालताना आपल्याला कळत नाही इथं पाणी पडलंय का इथं हे. त्याच्यावरनं चालताना खूप सारे ऍक्सिडेंट्स आजकाल होतात. आणि एकदा का तुम्ही पडलात की परत काय सरळ सरळ उठत नाही. आता जे काय मी बघतोय माझ्या आजूबाजूला या घरामध्ये, मला दिसतंय की तुम्ही पांढऱ्या रंगाचा वापर जास्त केलेला आहे, किंवा जे काही टेक्स्चर्स वगैरे पण जे आपण जे म्हणतोय की त्याच्यामध्ये व्हाईटचा वापर खूप जास्त केलेला आहे. त्याच्यावर काही विशेष कारण आहे किंवा काही नियोजन आहे त्याचं? काही व्हाईटच का, असं का? मितेश, सगळ्यात महत्वाचं कारण काय की ती जागेला काय हवंय हे सगळ्यात महत्वाचं असतं. आणि जागा जेवढी मोठी दिसेल तेवढं मला हवं असतं. तर माझ्यासाठी हा प्रत्येक घर, जे 300-400 फुटाचा असू दे किंवा 2500 फुटाचा असू दे, हा एक माझ्यासाठी कॅनव्हास आहे. तेव्हा तो कॅनव्हास रंगवताना मला काय हवंय त्या कॅनव्हाससाठी हा मी पहिल्यांदा विचार करतो. त्यामुळं ह्या घरामध्ये व्हाईट शिवाय कुठल्याही रंगाला पर्याय नव्हता. तरी देखील व्हाईट सोबत मी इतके कलर्स वापरले ते तुम्हाला आता हो दिसत आहेत की आजूबाजूला बरेचसे रंगसंगती तुम्ही एक वेगळ्या प्रकारची उभी केलेली आहे. की ज्या घरामध्ये आर्ट नाहीये त्या घराला हार्ट नाहीये. म्हणजे आजकाल काय झालंय की नुसतं पीओपी सिलिंग, रंग बदलणारे एलईडी, आणि मग चकाचक फ्लोरिंग, मग रंगीबेरंगी वॉल्स, पॅनलिंग म्हणजे इंटिरियर. तसं नाहीये. तुम्हाला मिनिमल मध्ये मॅक्झिमम क्रिएट करता येतं. आणि तुम्ही सतत जमिनीशी संपर्क पाहिजे तुमचा. जो हॉटेल लुक आहे ना तो नाही पाहिजे घरात. त्यामुळं इथं या घरामध्ये मी कलर्स वापरलेले आहेत, शहाबाद फ्लोरिंग वापरलेलं आहे, चेअर्सचं डिझाईन वेगळं केलेलं आहे, काही इल्युजन्स क्रिएट केले आहेत. इल्युजन्स क्रिएट करण्यामध्ये महत्वाचं पॉइंट काय होता की ते घर 800-900 फुटाचं 1200-1400 फूट कसं दिसेल आणि ते इथं मला असं वाटतं की मी साध्य केलेलं आहे. आता मी बघतोय की आपण ज्या प्रकारच्या सिटिंगवर आता बसलेले आहात, एक वेगळ्या प्रकारची सिटिंग पद्धती दिसतीये. ह्याच्या मागे तुमची संकल्पना काय होती? 2 पर्पज आहेत. त्याच्यामध्ये एक थोडासा इंडियननेस दिसून येतो आणि मॅक्झिमम लोक कम्फर्टेबली बसू शकतात. म्हणजे इथं तुम्ही आता जे कुशन्स बघताय ते कुशन्स पण मी फोमचे टाकलेले नाहीये, कापसाचे बनवलेले आहेत. लोड अच्छा, फोमचे नाहीयेत, कापसाचे लोड आहेत. त्याचा जो कम्फर्ट आहे तो तुम्ही इथं आलात बसलात ना तरच समजू शकेल. आता आपण जेव्हा घराच्या आतमध्ये आलो तेव्हा जे प्रवेशद्वार आहे किंवा ज्याला आपण दरवाजा असं म्हणतो, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा, थोडंसं भारतीय संस्कृतीचं थोडंसं मला त्याच्यामध्ये बरंचसं क्रिएटिव्हिटी ज्याला मी म्हणेन ते दिसतं. सो ते करताना क्लायंटचं काय मत होतं की क्लायंटला असं हवं होतं का
तुमचा त्याच्यावरती काय विचार आहे? आपल्या लहानपणी किंवा एका जनरेशनच्या आधी आपण अशीच घरं सगळी बघितली आणि ते कुठंतरी बॅक ऑफ द माइंड माझ्या सतत असतं माझ्या डोक्यामध्ये. त्याप्रमाणे मी हे दार बनवले, हे मी बनवले हे म्हणणं चुकीचं आहे. मी बनवलंय पण ते क्रिएटिव्ह वगैरे काही नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही, आता मी सातत्याने उल्लेख करतो की किमया पुस्तक वाचा. 1964 ला माधव आचल नावाचे एक मोठे आर्किटेक्ट होऊन गेले. त्यांचं किमया जर वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की घर कसं पाहिजे. आणि किमया हे माझ्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. जसं माझ्या चिंचवडच्या शोरूम मध्ये तुम्ही आलात तर बाहेरून तर काहीच दिसत नाही, पण आत आल्यावर एक मोठं पसार, आतमध्ये 8-10 फूट दरवाजा, हे सगळं दिसतं. हे का केलं? करायची खरं तर तशी गरज नव्हती, पण आत बसणारा माणूस कसा आहे, आत राहणारा माणूस कसा आहे ह्याची ओळख दरवाजाने दिली पाहिजे. नाही तर आता कसं होतं की मोठमोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये मी जातो, कॉम्प्लेक्स मध्ये गेलं की मला कॉम्प्लेक्स येतो का, तर सगळं फ्लॅट असतं, सगळे दरवाजे एकसारखे असतात, त्याच्यावर नंबर लिहिलं असतं 120, 420. थोडक्यात म्हणजे आता आपली ओळख ही फक्त नंबर किंवा एखादा आकडा याच्यावरती राहिलेली आहे. या फ्लॅटचं रूपांतर घरामध्ये करताना तुम्हाला घराच्या आतल्या असलेल्या भिंती आहेत किंवा असे काही स्ट्रक्चर्स आहेत जे आधीपासून होते, ते तुम्हाला किती बदलावे लागले आणि त्याचं तुम्हाला घर मोठं दाखवण्यासाठी कितपत त्याचा फायदा झाला? घर मोठं दाखवण्यासाठी पहिल्यांदा काही लिमिटेड वॉल्स जे आहेत ना, आपले एंट्रन्स हे थोडे मोठे केलेले. फॉर एक्झाम्पल हॉल टू किचन ह्याच्यामध्ये गेल्यानंतर एक छोटा दरवाजा होता 2.5-3 फुटाचा, त्याच्या साईडला वॉल होती. ती वॉल मी काढली, तुम्हाला आता फोटोग्राफ मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये दिसेलच. त्याच्यानंतर तिथनं समोर दिसणारी एक वॉल आहे, त्या वॉलवर मी ऍटलिस्ट 7x4 ची एक मोठी मिरर, त्याला समोर कठडा लावला. त्याच्यामुळे काय होतं की तो हॉल साईज ते घर डबल झालं. त्या घराची डेप्थ वाढली त्या मिररमुळे. घर आहे तेवढंच आहे, फक्त थोड्याफार बदलामुळे 800-900 फुटाचा फ्लॅट आज 1500 स्क्वेअर फूट दिसतो. आता सर, जेव्हा आपण आर्ट म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स म्हणतो, तेव्हा मी बघितलंय की तुमच्या कामामध्ये किंवा तुमच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये कॅलिग्राफीचा भरपूर वापर दिसतो तिथे. म्हणजे तुम्ही त्या आर्टला एक प्रकारे प्रमोट करता किंवा तुमचं जे प्रेम आहे त्या आर्टवरचं ते लोकांच्या समोर वेगवेगळ्या माध्यमातून आणता. मग ह्या प्रोजेक्टमध्ये आपण असं काय केलेलं आहे का, किंवा कॅलिग्राफीनी काय वेगळा आउटपुट आपण क्रिएट करू शकलो? पहिले तुम्ही थोडस अशा आर्ट ही माझ्यासाठी संकुचित नाहीये. आर्ट खूप वाईड आहे. म्हणजे घरासमोरच्या रांगोळीपासून ते दिग्गज कलाकारांच्या स्कल्पचर पेंटिंग पर्यंत किंवा वादन असेल, गायन असेल, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी आर्ट आहे. आणि त्या आर्टचा आपण कसा वापर करून घेऊ शकतो त्याचा मॅक्झिमम मी प्रयत्न केलाय. आणि एक प्रयत्न ऍटलिस्ट मी म्हणेल महाराष्ट्रात पहिल्यांदा झालेला आहे. अच्छा, महाराष्ट्रात पहिल्यांदा. हो. तर ह्या कलांच्या मुलाची आणि आईची एक जी कॉमन रूम आहे, ती रूम मी पूर्ण कॅलिग्राफिक रूम बनवली. अरे वा. म्हणजे तिथं मर्फी बेड आहे. तो मर्फी बेड बंद केल्यानंतर जो कॅनव्हास माझ्यासमोर उभा राहिला 7x7चा, तर त्याच्यावर आधी असा विचार होता की आपण लॅमिनेट किंवा असं काही कलर कॉम्बिनेशन करू, पण स्पॉन्टेनियसली असं सुचलं आपण काहीतरी वेगळं करता येईल अजून टिपिकल लॅमिनेट विनियर वापरण्यापेक्षा. मग मला असं सुचलं की आपण इथं कॅलिग्राफी करूया. आणि कॅलिग्राफी करत असताना फक्त रॅन्डमली काही अक्षर वगैरे करण्यापेक्षा आपण काही वूडमध्ये अक्षर तयार करून ती पुढे मागे लावू. मग आई आहे तर आई ह्या शब्दावर मी तिथं आई किंवा त्या तत्सम गोष्टींची कॅलिग्राफी केली आहे. नंतर त्यांच्या मुलाचं नाव आहे, त्या नावाप्रमाणे मी तिथं त्याचं नाव आणि असं त्याला साजेशा काही कॅलिग्राफी तिथं केली आहे, काही स्ट्रोक्स आहेत. त्याच्यानंतर त्याच्या मिररच्या शेजारी एक कॉलम आहे, त्या कॉलमवर मी काही कॅलिग्राफी लेटर्स लावलेली आहे, ती फोल्ड केलेली आहे. म्हणजे प्रत्येक अक्षर हे माझ्यासाठी एक डिझाईन आहे. म्हणजे आता तुमच्या पाठीमागे जे ग्लास कॉम्बिनेशन आपण जे म्हणतो,
ह्याच्या मागचं थोडंसं आम्हाला काय सांगाल की काय बेसिकली आहे हे? ऍक्च्युली 1-2 वर्षापासून ना ह्या फ्रेम्सवर माझी नजर होती अच्छा. आणि ह्या फ्रेम्स केलेल्या आहेत ह्या ट्रायबल लोकांनी केलेल्या फ्रेम्स ओके. ओरिजिनल त्याच्यात मी बदल केला थोडासा. थोडक्यात म्हणजे तुम्ही आणखी एका आर्टिस्टला किंवा आणखी एका कारागिराला एक प्लॅटफॉर्म दिला किंवा एक कॅनव्हास दिला असं आपण म्हणूयात का? प्लॅटफॉर्म देणं म्हणणं चुकीचं आहे, पण माझी आवड अशी आहे की घरामध्ये आर्ट पाहिजे. ती कुठल्याही प्रकारची असेल तरी चालेल, पण आर्ट पाहिजे. ही एक आर्टच आहे ना. आणि ह्याला मी ज्या पद्धतीत बसवलंय त्या पद्धतीमुळे घर पण थोडं मोठं वाटतं. एक इंटरेस्ट क्रिएट होतो येणाऱ्या जाणाऱ्यांचा किंवा घरात राहणाऱ्यांचा. तर काय रे बुवा, काय आहे बरं. या मिरर्स बघितल्या असतील, त्या मिरर्स टिपिकल सरळ न बसवताना थोड्याशा क्रॉस बसवल्या. त्या क्रॉस का बसवल्यात की त्यांनी एक वेगळं इल्युजन क्रिएट होतं बघणाऱ्याला. त्याच्यामधलं एक जे आहे ते शटर आहे, त्या शटरच्या आतमध्ये की होल्डर आहे. अच्छा. मास्टर बेडरूमच्या दृष्टिकोनाने जर आपण थोडंसं चर्चा केली, जर त्या साईडला आपण थोडंसं वळलो, तर टिपिकल मास्टर बेडरूम आणि ह्या क्लायंटसाठी जी मास्टर बेडरूम आपण बनवली आहे त्याच्यामध्ये आपण काय वेगळेपणा दाखवला आहे? वेगळेपणा दाखवण्यासाठी काहीतरी ओढून ताणून करण्यापेक्षा सहजतेने काही वेगळापणा येईल ह्याच्याकडे माझा जास्त रोख असतो. जसं या कलांची मास्टर बेडरूम लहान होती साईजला. अच्छा. आणि एक बाल्कनी, त्याला एक दरवाजा होता. तसा दरवाजा उघडला 3 फुटाचा 2.5 फुटासाठी बाहेर बाल्कनी. आणि त्या बाल्कनीचा वापर हा मॅक्झिमम आडगळ ठेवण्यासाठीच होतो किंवा पानं फुलं प्लांट्स लावतो. हो, जसं आपण नेहमी पाहतोच की. मग तिथे एक संधी होती की मला ती वॉल काढून मोठी करता येईल. अच्छा. तर ती वॉल मी मोठी केली आणि एक सुंदर सिट आउट त्या बेडरूमला मिळाला. ते तुम्ही आता बघाल की तो सिट आउट कसा आहे, कसा केला आहे. त्याच्यानंतर वॉर्डरॉप साठी पण खूप लिमिटेड जागा होती, पण वॉर्डरॉप जर पूर्ण केला असता तर खूप मोठा झाला असता. म्हणजे बेडरूम मध्ये आत शिरतात उजव्या हाताला मी कम्प्लीट मिरर लावलेला आहे, त्यामुळे वॉर्डरॉपची डेप्थ वगैरे दिसतच नाही. कुठे वॉर्डरॉप हे कळतच नाही एंट्री केल्यावर. जेव्हा तुम्ही वॉर्डरॉपच्या समोर याल तेव्हा तुम्ही बघाल की तिथं काय केलं. तर क्लायंटची जी आई आहे तिच्या जुन्या पैठण्या होत्या. अच्छा. तर तिच्या परवानगीने त्या कट केल्या आणि वॉर्डरॉब्स मध्ये ग्लास सँडविच करून त्या साडीचं कट करून मग त्या लावल्या. जेव्हा डिटेलिंग मध्ये तुम्ही फोटो बघाल तेव्हा लक्षात येईल. त्या वॉर्डरॉपचा फ्रंट पण हा लॅमिनेट, विनियर, पेंट असा नसताना पूर्ण तुम्हाला साडीचा रंग, त्याचे डिटेल्स कळतील. अशा बऱ्याचशा वस्तू इथं जतन केलेल्या वापरलेल्या आहेत की ज्याने तुम्ही तुमच्या कल्चरशी कनेक्ट होता. तुमची नाळ तुम्हाला समजली पाहिजे कुठं जोडली गेलेली. तर ते सगळं इथं आणण्याचा मी प्रयत्न केलाय. याचा अर्थ फक्त जुनं पुराणं असं नाहीये. काही डिझाईन मी पहिल्यांदाच बनवलेली. फॉर एक्झाम्पल डायनिंग चेअरला वापरलेलं लेदर कसं वापरलंय. तर लेदर वापरत असताना त्याच्यामध्ये गोधडीचा फील आहे, पण लेदर आहे, इट्स मॉडर्न. तर तुम्ही कुठल्याही कॉन्सेप्ट मध्ये बांधू नाही शकत. हे ट्रेडिशनल आहे, हे मॉडर्न आहे, हे फ्युचरिस्टिक आहे, हे कॉन्टेम्पररी आहे, हे मेट्रो आहे, हे रेट्रो आहे, असं काही नाही. इट्स अ फ्युजन आणि घर फ्युजन असलं पाहिजे. आजच्या नवीन पिढीच्या आर्किटेक्ट्स आणि इंटिरियर्स ह्या सगळ्यांसाठी आर्टिस्ट म्हणून काय सांगाल? मी कोण सांगणार? मी फक्त एक आर्टिस्ट आहे आणि आर्टिस्ट पेक्षा आर्ट लव्हर आहे असं म्हणतो. आणि मग ते जर आलं ना तर घर किती सुंदर दिसतं ह्याचं एक छोटंसं उदाहरण आहे. हे जे घर आहे ते, या घरामध्ये किमान 8-10 आर्टिस्ट लोकांचा हात लागलेला आहे. म्हणजे पद्मश्री अच्युत पालव असतील, दार ओपन केलं की त्यांचा ओम दिसेल. त्याच्यानंतर आपल्यासमोर प्रदीप जोशी जे चित्रकार आहेत त्यांचं चित्र दिसेल. एक लँडस्केप आहे. तिथून आतमध्ये गेलात तर आज तुम्हाला श्रीनिवास गद्रेंचं स्टोनवर त्यांनी केलेलं जे एक मोठं काम आहे ते प्रेझेंट केलेलं आहे. आज तुम्ही त्या सिटआउटमध्ये गेलात
की चंद्रबोन सरांचे काही पेंटिंग्स आहेत. नंतर किचनमध्ये गेलात की भार्गव कुमार कुलकर्णी म्हणून हे आर्टिस्ट आहेत, त्यांचे 2 स्टील लाईफ आहेत. काही छोटं इन्स्टॉलेशन आहे मी स्वतः केलेलं. त्याच्यानंतर इथं ह्या देवळ्या दिसतील, हे दिसेल, हे सगळं आर्ट तर आहे. फक्त ते प्रेझेंट किती करायचं, कसं करायचं, कुठे करायचं, ह्याच्यासाठी जे स्किल लागतं ते आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर आणि आर्टिस्टकडे असतं. आता सगळीकडे बाजार दिसतो ना आपल्याला, त्या बाजारामध्ये नक्कीच हे घर मला असं वाटतं की थोडं वेगळं आहे, इथं बसावं असं वाटतं. हो, निश्चित. मलाही आता इथं आपण जवळजवळ 1 तासभर झालं आपण इथं बसलो आहोत. खूप छान फील आहे एकंदर ह्या घराचा. फ्लोरिंग पासून वेगवेगळे जे तुम्ही आर्टचे एलिमेंट्स आपण इथं बोलतो ह्या सगळ्या विषयांचा, तर एक पॉझिटिव्ह एनर्जी मात्र निश्चितच या सगळ्यामध्ये जाणवतीये. ह्या सगळ्या फ्लॅटच्या रूपांतर घरामधला जो काही सगळा प्रवास आहे ह्याच्यामधले असा एखादा क्षण जिथं तुम्ही पण विचारात पडलात की आपण ऑप्शन ए चा विचार करायचा, बी चा विचार करायचा, की केल्यावर वाटलं की नाही आता बदलूयात आणि ते बदललं, असं काही? डिझायनर, आर्टिस्ट, आर्किटेक्टनी जे त्याला वाटतं ते क्लायंटला कसं समजवता येईल ते खरं स्किल आहे. आणि समजावं लागतंच ना, कारण त्याचा कॅनव्हास आहे, त्याचं घर आहे, त्याचा पैसा आहे, त्याच्या आवडीनिवडी आहे. खूप लिमिटेड ह्याच्यामध्ये त्याला मॅक्झिमम क्रिएट करायचं असतं. एक शेवटचा महत्वाचा प्रश्न, ह्या सगळ्या वेगवेगळ्या आपण ज्याला म्हणू की फॉर्म ऑफ आर्ट म्हणू किंवा क्रिएटिव्हिटी म्हणू किंवा अशा काहीतरी गोष्टी ज्या आधी नव्हत्या आपण पहिल्यांदा झाल्या, तुम्हाला खूप प्रिय असलेली एखादी त्या सगळ्या घरामधली एखादी घटना किंवा एखादी वस्तू किंवा एखादं फॉर्म ज्याला आपण म्हणू? सांगतो, इथे घरात राहणारे माझे क्लायंट नसतात, तेव्हा ते माझे फॅमिली मेंबर होतात. निश्चित. जेव्हा इथली आजी आहे, ती पण इथं आल्यानंतर लगेच विचारते, सुहास चहा घ्यायचाच आहे आणि हक्काने. आधी तुला चहा बनवून दिला होता तो बासुंदीचा दिला होता, बासुंदी टाईप. आता तुला विदाऊट शुगर लागते, तिथे विदाऊट शुगर चहा करून आणते. ह्या इंटिरियरशी कन्सर्न नाहीये, पण तुम्ही त्या फॅमिलीशी अटॅच होतात आणि अशा हजारो फॅमिली माझ्यावर अटॅच झालेल्या आहे. नितेशजी, माझं एक म्हणणं असं आहे की आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर किंवा आर्टिस्ट याला जर क्लायंटनी फ्री हँड दिला तर काम खूप वेगळं होईल, वेगळं दिसेल. बऱ्याच वेळा होतं काय इंडस्ट्रीमध्ये फ्री हँड दिला जात नाही आणि त्याच्यामुळं तुम्हाला अशी एकसारखी एकसुरी कामं दिसतील. मग तोही काय विचार करतो, राहू दे यार, त्याला हाच रंग पाहिजे, तोच रंग द्या, बरोबर आहे, असंच डिझाईन पाहिजे, तसंच द्या. मग तो आर्किटेक्ट, डिझायनर, इंटिरियर डिझायनर, आर्टिस्ट राहत नाही. ओके, तो पाट्या टाकायची कामं करतो. चला झाली माझी 50 कामं झाली, 100 कामं झाली, असं होतं. त्यामुळं क्लायंटला माझी एक रिक्वेस्ट आहे की जो कोणी डिझायनर, आर्टिस्ट तुम्ही सिलेक्ट कराल ना, तर त्याला शक्यतो फ्री हँड द्यायचा प्रयत्न करा. त्याच्याकडनं त्याच्या आयडियाज घ्यायचा प्रयत्न करा. आपल्या आयडियाज देणं किंवा इंस्टाग्रामवर दाखवणं, हे शाहरुख का घर आहे, और शाहरुख पे जैसा मुझे चाहिए, असं नका करू. तुम्ही कोरी पाटी ठेवून डिझायनर, आर्किटेक्ट, आर्टिस्टकडे जा. माझी गॅरंटी आहे, खूप सुंदर काम. मला वाटतंय जे काही फॅमिली इंटिरियर मॅगझिनला तुमच्याशी संवाद साधून जे काही आपल्या वाचकांना किंवा व्ह्युअर्सला जे काही सांगायचं होतं ती बऱ्यापैकी माहिती आपण आता शब्दांमध्ये गोळा केलेली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की उरलेली जे काही आपल्याला ॲक्च्युअल फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीमध्ये जे काही सगळे इन्साईट्स दिसणार आहेत ह्याच्याने तुम्ही जे काही बोलता त्याचे शब्दशः चित्रीकरण आपल्याला दिसणार आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे. सो मी सुहासजींचा मनापासून आभारी आहे की त्यांनी फॅमिली इंटिरियर्सला वेळ दिला आणि हे सगळं कार्य पूर्ण करण्यामध्ये पूर्ण सहवास आणि सहकार्य दिलं. नमस्कार, धन्यवाद. थँक्यू.